हम्म. पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ मेमरीज. पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ मेमरीज. देर इज अ नंबर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मेमरीज. लक्ष द्या प्रत्येकाने व्यवस्थित. मेमरीज, सिक्वेन्शियल मेमरीज, रीड अँड राईट मेमरीज इन ब्रॅकेट आर ऑब्लिक डब्ल्यू बार मेमरी ऑर रॅम. रीड राईट मेमरीलाच काय म्हणतात? रॅम म्हणतात. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. नेक्स्ट टाईप कोणता आहे? रॉम, ROM. रॉम म्हणजे काय? रीड ऑनली मेमरी. नेक्स्ट टाइप is a content addressable memory. Content addressable memory short form is in bracket CAM. Okay. Now sequential memory again divided in two types. First one is the shift registers. Second one is the charge coupled devices in bracket double CD. Okay. Sequential memory चे दोन टाइप आहे परत. कोणते दोन टाइप आहे? शिफ्ट रजिस्टर, सॉरी, सिक्वेन्शियल मेमरीचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे शिफ्ट रजिस्टर आणि दुसरा आहे चार्ज कपल डिव्हाइसेस इन ब्रॅकेट डबल CD. ओके. नाव रॉम म्हणजेच काय? रीड ऑनली मेमरीचे 4 टाइप्स आहेत. रॉम, PROM, EPROM, EAROM. ठीक आहे. हे 4 टाइप कोणाचे? रॉमचे टाइप आहे हे 4 टाइप्स. नाव आता मी तुम्हाला थोडासा कन्सेप्ट सांगणार आहे, थोडंसं इंट्रोडक्शन देणार आहे. रॅम. रॅम म्हणजे काय असते? रीड ऑब्लिक राईट मेमरी. म्हणजे ह्या रॅम मध्ये इन्फॉर्मेशन्स म्हणजेच काय? इन्फॉर्मेशन, डेटा किंवा इन्स्ट्रक्शन स्टोअर होतात. ठीक आहे. ते इन्स्ट्रक्शन्स, ते डेटा स्टोअर झाल्यानंतर आपण त्या इन्स्ट्रक्शन्सवर आपण रीडिंग पण करू शकतो, रायटिंग पण करू शकतो. म्हणजे रीडिंग आणि रायटिंग हे दोन्ही ऑपरेशन्स काम सक्सेसफुली होतात. कुठं? रॅम मेमरीमध्ये. ठीक आहे. लक्षात इकडे व्यवस्थित प्रत्येकाने. टेम्पररी स्टोरेज डेटा अँड इन्स्ट्रक्शन इन मायक्रो प्रोसेसर ऑब्लिक सिस्टीम. म्हणजे रॅम मध्ये जी इन्फॉर्मेशन्स म्हणजेच काय? जो रेकॉर्ड, जे डेटा स्टोअर होतं ते कसं असतं? टेम्पररीली असतं. आणि ते कुठं स्टोअर होतं? इन मायक्रो प्रोसेसर म्हणजेच काय? सिस्टीममध्ये, म्हणजेच काय? कॉम्प्युटरमध्ये. ठीक आहे. रॅन्डम. आता ह्या शब्दाचं मिनिंग काय? रॅन्डम. रॅन्डम म्हणजे काय? कंटेंट्स ऑफ एनी मेमरी लोकेशन कॅन बी ॲक्सेस रॅन्डमली. म्हणजे जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन किंवा डेटा स्टोअर होतो रॅममध्ये, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशन्सला आपण रॅन्डमली म्हणजे त्या कोणत्या पण मेमरी लोकेशनचा डेटा आपण ॲक्सेस करू शकतो रॅन्डमली. म्हणजे रॅन्डम इन द सेन्स नॉट अ सिक्वेन्शियली, दॅट इज एक्झॅक्टली रॅन्डमली. म्हणजे पहिलं लोकेशनचा आपण डेटा ॲक्सेस करू शकतो, पहिल्या लोकेशननंतर डायरेक्ट 5व्या लोकेशनवर गेलो, डायरेक्ट 7व्या लोकेशनवर गेलो. म्हणजे रॅन्डमली आपण काय करू शकतो? डेटा ॲक्सेस करू शकतो. ओके. नाव रॅम इज अ सेमी कंडक्टर मेमरी, सो वी कॅन रीड अँड राईट द मेमरी. रॅम ही प्रकारची काय आहे? सेमी कंडक्टर मेमरी. कोणती मेमरी आहे? सेमी कंडक्टर मेमरी आहे. जर सेमी कंडक्टर मेमरी असेल तर आपण काय करू शकतो? रीड आणि राईट करू शकतो मेमरी. ठीक आहे. आता याचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे, म्हणजेच काय? डिसॲडव्हान्टेज आहे. कोणता आहे ते? रॅम इज अ व्हॉलटाईल अँड विल लॉस ऑल द स्टोअर डेटा इफ पॉवर इज स्विच ऑफ. म्हणजे जेव्हा रॅम मध्ये मेमरी स्टोअर होते, ठीक आहे, स्टोअर झाल्यानंतर समजा इन केस अनफॉर्च्युनेटली जर पॉवर ऑफ झाली, म्हणजे स्विच ऑफ झाला, तर जो काही डेटा स्टोअर झाला असेल तो डेटा काय होतो? लॉस होतो. ठीक आहे. कुठं? रॅम मध्ये. जेव्हा रॅम मध्ये मेमरी ॲक्सेस होते, म्हणजे मेमरी इन्सर्ट होते, त्या मोमेंटला जर पॉवर ऑफ होत असेल, पॉवर ऑफ झाली किंवा पॉवर लागायचा इंटरप्ट आला, ठीक आहे, तर डेटा काय होऊ शकतो? लॉस होऊ शकतो. ठीक आहे. मग सो दॅट्स वाय रॅम इज अ volatile memory. Now RAM are divided in two categories. First one is a static RAM and second one is a dynamic RAM. Now static RAM म्हणजे काय? स्टॅटिक रॅम म्हणजे काय? कोणती रॅम आहे? स्टॅटिक रॅम इज अ volatile memory. volatile memory म्हणजे थोडक्यात की आत्ताच सांगितलं तुम्हाला, volatile इज जस्ट लाईक अ टेम्पररी मेमरी. म्हणजे जर मेमरी स्टोअर झाली, म्हणजे पॉवर जर ऑफ झाला, स्विच ऑफ झाला असेल, तर मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन काय होऊ शकते? किंवा जो असतो ना स्टोअर केलेला डेटा, तो काय होऊ शकतो? लॉस होऊ शकतो. ठीक आहे. मेंटेन द पॉवर ऑफ स्टोअर डेटा म्हणजे आपल्याला मेंटेन करायचा पॉवर. ठीक आहे. जो काय डेटा स्टोअर करा त्याच्यावर, म्हणजे आपल्याला पॉवरची काळजी घ्यायची आहे, सप्लायची काळजी घ्यायची आहे, जेव्हा रॅम आपण स्टॅटिक रॅम आपण यूज करत असेल त्या मोमेंटला. ठीक आहे. इफ पॉवर इज इंटरप्टेड द मेमरी कंटेंट्स आर डिस्ट्रॉय. जर पॉवर मध्ये काही इंटरप्ट येत असेल किंवा पॉवर लॉस झाला असेल, तर मेमरी मध्ये ज्या ना कंटेंट्स ते काय होतात? डिस्ट्रॉय होतात, म्हणजे काय होतात? लॉस होतात. इट्स अ फास्ट फॉर ॲक्सेस. ही मेमरी हे मेमरीचा टाईप कसा आहे? हे काय आहे? फास्ट ॲक्सेसेबल आहे. ही मेमरी कशी आहे? फास्ट ॲक्सेसेबल आहे. These are simple explanations like RAM and static RAM and the classification of memories. These classifications RAM and static RAM is a very important for exam point of view. All of you I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.